आज मी मराठीसाठी काय करतो. गेली 55 किंवा 45 वर्ष म्हणा मी मराठीतून सही करतो. काही लोकांना हे माहीतच नाही की मराठीतली सही बँकेच्या चेकवर चालते म्हणून. विमानात असलो तरी मराठीत बोलतोय, मोबाईलवर तरी ट्रेनमध्ये आपल्या मराठी मित्र मैत्रिणीला फोन लावतोय आणि तिच्याशी वा त्याच्याशी मराठीत व्यवस्थित बोलतोय. हा प्रयोग छोटा आहे, पण माझं मत आहे की याच्याने स्वाभाविक अन्य भाषिकांमध्ये मराठीचं प्रेम वाढवण्यासाठीची सुरुवात असेल. आजोबा नाचू लागले, आजी नाचू लागली आणि शेंबडी नातोंडे इंग्रजी वाचू लागली. नातू नाचू लागला, नात नाचू लागली. नातू नाचू लागला, नात नाचू लागली आणि रद्दी इंग्रजीची घरी साचू लागली. रद्दी इंग्रजीची घरी साचू लागली. आजच्या ह्या आपल्या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती तर आहेच, पण आजचे आपले सन्माननीय अध्यक्ष सांस्कृतिक कार्यकारी मंत्री श्री आशिषजी शेलार, त्याचबरोबर उद्घाटक रामदासजी फुटाणे यांची देखील उपस्थिती आहे. सर्व मंचावरच्या ह्या दिग्गजांबरोबर मी आमच्या पल्लवी फाउंडेशनच्या शलाकाताईंना देखील मंचावर आमंत्रित करते. आजच्या कार्यक्रमामध्ये आम्ही अमृत पुरस्कारही देणार आहोत आणि आजच्या पुरस्कारासाठी आमंत्रित करते आहे मी साहित्यिक विनय नारायण, त्यांनाही मी मंचावरती आमंत्रित करते आहे. आजचे आपले अध्यक्ष माननीय आशिषजी शेलार, मूळचे सिंधुदुर्गचे रहिवासी, मराठी आणि विशेषत्वाने मालवणी आपल्या मातृभाषेवर नितांत प्रेम करणारे, शालेय जीवनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश करून महाविद्यालयीन जीवनापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय असणारे, 2014 पासून वांद्रे पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व, अभाविपचं पूर्व सचिव, भाजपा मुंबई अध्यक्ष, नगरसेवक, महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य अशी अनेक पदं भूषवलेले आणि आत्ताचे सांस्कृतिक कार्यमंत्री. मुंबई मेट्रो हेरिटेज सोसायटीचे आपण गव्हर्नर राहिले आहात. आपण क्रीडा प्रकारात देखील तितकंच रस घेणारे असल्यामुळे 2015 मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, 2017 मध्ये या संस्थेचे अध्यक्ष आणि BCCIचे कोषाध्यक्ष देखील राहिले आहात. त्याचबरोबर आपण 350 फुटबॉल क्लबचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे देखील अध्यक्ष म्हणून काम पाहतात. नुकतीच आपल्या कार्यकाळामध्ये आपण महाराष्ट्रातल्या सगळ्यांच्या लाडक्या गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देऊन आम्हा सगळ्यांना अतिशय आनंदित केले आहे. आणि त्याचबरोबर आजच अतिशय महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये नामांकन देखील मिळालेलं आहे. या सगळ्याबरोबर आपलं एक वैशिष्ट्य म्हणजे आपण आपली राजकीय कारकीर्द सांभाळतानाच सदैव सांस्कृतिक क्षेत्रामध्ये देखील कार्यरत राहता आणि लहान मोठा असा कोणताही भेदभाव न करता सर्व कार्यक्रमांना उपस्थिती लावतात. आणि म्हणूनच आमच्या या छोटेखानी कार्यक्रमाला जेव्हा अध्यक्ष म्हणून येण्यासाठी आम्ही विचारणा केली त्यावेळी आपण तात्काळ होकार देऊन आम्हाला खरोखर खूपच आनंदित केलेलं आहे. मी पल्लवी फाउंडेशनच्या शलाकाताईंना विनंती करेन की आपण आशिषजी शेलारांचा सत्कार आणि स्वागत करावं. आशिषजींनी विनंती केल्याप्रमाणे आपल्याला आजच्या कार्यक्रमाचे आपले उद्घाटक आहेत माननीय रामदासजी फुटाणे. सगळ्या आपल्याला परिचित आहेत. ते कवी, विडंबन कवी, राजकीय वात्रटिकाकार, चित्रपट दिग्दर्शक अशा विविध रूपातून. उमेदीची वर्ष म्हणून आपण चित्रकला शिक्षक म्हणून काम केलं. एकाच वेळी काव्य निर्मिती आणि चित्रपट निर्मिती असा आपला कलात्मक प्रवास राहिलेला आहे. हिंदी काव्यसंग्रह कटपीस, मराठी काव्यसंग्रह सफेद टोपी लाल बत्ती, सांग भलं, भारत कधी कधी माझा देश आहे,
असे अनेक काव्यसंग्रह आपले आहेत. तर मूकसंवाद जुनी नवी पानं हे 2 ललित विडंबन लेखसंग्रह देखील आपले प्रसिद्ध आहेत. खेड्यातील दडपशाहीचं राजकारण समोर आणणारा सामनासारखा 3 राष्ट्रीय पुरस्कार, 3 फिल्मफेअर पुरस्कार, 7 राज्य पुरस्कार मिळवलेला नितांत सुंदर आणि सगळ्यांच्या कायम स्मरणात राहणारा चित्रपट असेल, किंवा हाँगकाँग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झालेला सर्व साक्षी सिनेमा असेल, उत्कृष्ट ग्रामीण चित्रपट राज्य सरकार पुरस्कार मिळालेला आणि कालनिर्णय पुरस्कार मिळालेला सुरवंता चित्रपट आणि सरपंच भगीरथ असे अत्यंत वेगळ्या धाटणीचे चित्रपट आपण निर्माण केलेले आहेत. आपण 2002 पासून जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष आहात. अनेक पुरस्कार देखील आपण सुरू केलेले आहेत. महत्त्वाची अनेक पदं आपण भूषवलेली आहेत. आपल्या फोडणी ह्या काव्यसंग्रहाला बाल उत्तम वाङ्मय निर्मितीचा बालकवी राज्य पुरस्कार आणि गोवा कला अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर आचार्य अत्रे मानचिन्ह देखील प्राप्त झालेलं आहे. रामदासजी म्हणाले की सगळ्यांना ही ओळख माहिती आहे, पण मला पटलेली एक छोटीशी ओळख सांगावीशी वाटते. 1992 साली मी माझ्या शासकीय विधी महाविद्यालयामध्ये शिकत होते. परीक्षेचा अभ्यास करताना कंटाळा आला की बाजूच्या बुक स्टॉलवर, चर्चगेट स्टेशन बाहेरच्या एका बुक स्टॉलवर जाऊन संध्याकाळचा पेपर घ्यायचं आणि कोडं सोडवायचं, ही माझी आवड होती. अशीच मी एकदा गेलेले असताना मला तिथे फुटाणे साहेबांचा एक काव्यसंग्रह दिसला. तो काव्यसंग्रह माझ्याकडे होता, म्हणून मी तिथल्या बुक स्टॉलवाल्याला विचारलं की त्यांचा सफेद टोपी लाल बत्ती हा काव्यसंग्रह तुमच्याकडे आहे का? तर तो बुक स्टॉलवाला हसायला लागला. तर मी म्हटलं, अहो हसता काय, मी साधा प्रश्न विचारला, हा काव्यसंग्रह आहे का? तर तो म्हणाला, तुमच्या बाजूलाच उभे आहेत रामदासजी, त्यांनाच विचारा. तोपर्यंत मी बाजूला बघितलंच नव्हतं. मग मी बघितलं त्यांच्याकडे आणि त्यावेळी त्यांनी मला विचारलं, म्हणजे थोडी माझी परीक्षाच घेतली त्यांनी, की खरंच तुम्ही माझ्या कविता वाचता का? तर मी म्हटलं, हो मी वाचते. म्हणाले, एखादी कविता सांगा मला. तर त्यावेळी नुकतीच मुंबई महापालिकेने जकात रद्द करण्याची बद्दल चर्चा सुरू केलेली होती, जी जकात नंतर 15 वर्षांनी रद्द झाली. आणि त्यावेळी रामदासजींची एक 4 ओळींची कविता पेपरमध्ये आली होती. ती अशी होती, लचकत मुरडत मुंबई महापालिकेची नार चालली, मी रात टाकली, मी कात टाकली, मी लक्ष लक्ष रुपयांची बाई जकात टाकली. तर ती कविता मी त्यांना ऐकवली आणि मग त्यांना वाटलं की खरोखर मला काहीतरी काव्यामध्ये इंटरेस्ट दिसतोय. मग त्यांनी मला सांगितलं की तुमची हरकत नसेल, माझं इथे 2 पुढच्या गल्लीमध्ये माझं ऑफिस आहे, तुम्ही तिथे येऊ शकता. मी तिथे गेले, थोडा वेळ आम्ही चर्चा केली आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या सहीने मला त्यांचं सफेद टोपी लालबत्ती पुस्तक दिलं, जे आजही माझ्या लायब्ररीमध्ये आहे. आणि म्हणून मला त्यांच्या सगळ्या कविता संग्रह माझ्याकडे आहेतच, तेच नव्हतं, ते पुस्तक मला त्यांच्या सहीने मिळालेलं आहे. तर मी रजनीशजींना विनंती करेन की त्यांनी पहिल्यांदा रामदास फुटाणे यांचा सत्कार आणि स्वागत करावं आणि त्यानंतर आशिषजींचा सत्कार आणि स्वागत शलाकाताई करतील. सर इथे समोर थँक्यू. मी शलाकाताईंना विनंती करेन की त्यांनी आशिषजींचा सत्कार करावा. मंडळी, आपल्या कार्यक्रमाचं नावच अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे, अंबुध. त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन देखील तिकड्याच वेगळ्या पद्धतीने होणार आहे. आता पावसाळा येईल, मन पुन्हा ओलं होईल, छत्री उघडू उघडू म्हणत चिंब चिंब भिजून जाईल.
आपणही अंबूच्या अनेक कार्यक्रमांमध्ये असं चिंब भिजून जायचं आहेच, पण ते कसं, तर कलासक्त मनाची छत्री उघडून. मी आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक रामदासजी फुटाणे यांना विनंती करते की त्यांनी छत्री उघडून आमच्या या अमृत कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. खाली भजन आहेत ना. नाना थोडे आत व्हा. आशिषजीला म्हणलं छत्रपती हो थोडं. या वर्षीच्या अमृत कार्यक्रमाचं उद्घाटन झाल्याचं मी जाहीर करते आणि पुन्हा एक वेळा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. मंडळी, मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजवणं ही आजच्या काळामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि पल्लवी फाउंडेशन याच्यासाठी सतत कार्यरत असते. त्यातूनच माझा बालरंग हा लहान मुलांसाठी आणि लहानपण जपणाऱ्या सगळ्यांसाठी असणारा अंग तयार झाला आहे. आज त्याचं प्रकाशन आपण आशिषजी शेलार यांच्या हस्ते करणार आहोत. थोडं जवळ येणार बस सर, समोर सर. श्री विनय नारायण हे एक दुहेरी व्यक्तिमत्व आहे, म्हणजे दुहेरी वेगळ्या अर्थाने. दुहेरी अशासाठी की मुंबई उच्च न्यायालयात गेली 25 वर्ष वकिली करताना त्यांनी स्वतःच्या अवतीभोवती घडणाऱ्या माध्यमातून घटनांमधून त्यांच्यातलं लेखक मन जपत माहीत ते बोरिवली व्हाया विरार हे दंगलग्रस्त प्रवास वर्णन, तुझा प्रॉब्लेम काय आहे मित्रा हे कविता संग्रह, एक नातं अनोळखी ही कादंबरी, नो किसिंग झोन आणि मी ही लघु कादंबरी आणि इट्स मी हे स्फुट लेखांचं मराठी इंग्रजी द्विभाषिक पुस्तक ही गाजलेली पुस्तकं लिहिलेली आहेत. स्वतःच्या एकुलत्या एक मुलीला कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण दिल्यानंतर तिला मराठीची गोडी लागावी, आपला पप्पा नक्की काय लिहितो हे तिला कळावं, यासाठी मराठी लेखांचं इंग्रजीत रूपांतर करून इट्स मी हा त्यांनी केलेला पुस्तकरूपी प्रयत्न सध्या प्रचंड गाजतो आहे. या पुस्तकाविषयी ते म्हणतात की मी ते पुस्तक विकत नाही, तर त्यातून एक विचार मांडतो आहे. त्या पुस्तकाची अर्पणपत्रिका अतिशय बोलकी आहे, जी असं म्हणते, सरकारने मराठी भाषा पाठ्यपुस्तकात सक्तीची केली तरी स्वतःच्या घरातच ती सक्तीची न करणाऱ्या माझ्यासारख्या पालकांना समर्पित. फारच बोलकी अर्पणपत्रिका आहे सर ही. त्यांच्या वकिली पेशाबद्दल सांगायचं तर 2 गोष्टी सांगायला हव्यात. ऑफिसमध्ये स्वतःची कैफियत मांडून अशील निघून गेल्यावर त्या अशिलाच्या खुर्चीत बसून ते त्याच्या केसचा त्या पद्धतीने विचार करतात. तसंच रेराच्या अनेक केसेस लढताना त्यांनी अनेकांना त्यांची घरं परत मिळवून दिली आहेत आणि त्यातही त्यांनी आपलं वेगळंपण जपलं आहे. ते असं की ते कोणत्याही बिल्डरसाठी कोर्टात उभे राहत नाहीत, तर जे पीडित आहेत त्यांच्यासाठी ते कोर्टामध्ये वकिली करतात. या दोन्ही गोष्टी अतिशय स्तुत्य आहेत. असं हे वेगळं व्यक्तिमत्व आपल्यासमोर आहे. विनय नारायण हे यंदाच्या अमृत पुरस्काराचे पहिले मानकरी असून आम्हा सर्वांतर्फे सर आपलं खूप खूप अभिनंदन. मी माननीय आशिषजी शेलार यांना विनंती करते की त्यांनी विनयजी यांना आमच्या अमृत पुरस्काराने सन्मानित करावं. यानंतर मी विनयजींना विनंती करेन की त्यांनी त्यांचं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. अंकित अभी ना थोड़ा सा अंदर हो जाए, एक ही डर में बैठे.
नमस्कार. बसून बोलण्याची कोर्टात सवय नाही म्हणून उभा राहील. व्यासपीठावरचे सर्व दिग्गज मान्यवर आणि उपस्थित सगळा प्रेक्षक वर्ग रसिक वर्ग यांना माझा एक नमस्कार. फार काही बोलण्यासारखं नाही आहे. म्हणजे कोर्टात उभं राहून बोलण्याचे पैसे मिळतात, इथे बोलण्यासाठी मला पुरस्कार मिळाला याचा खूप आनंद आहे. हे पुस्तक इट्स मी आणलंय. खरं सांगतो, हा पुस्तकाचा खर्च करताना एकच विचार मनात होता की 22-23 वर्षापूर्वी आज माझी जी मुलगी परदेशात शिकते आणि थोडीफार नोकरी करून पार्ट टाइम पैसे कमवते, तिला कॉन्व्हेंटमध्ये घालताना एक विचार होता की मराठी बालमोहन सारख्या मराठी शाळेतून रुपारेलमधून शिकताना मराठी माध्यमातून मागे थोडासा आपण मागे पडलो. इंटरनॅशनल लेवलला त्यावेळेला काही कारणांमुळे जाऊ शकलो नाही. पण तेव्हाच विचार केलेला की आपल्या मुलीला चांगल्या पद्धतीचं इंग्रजी शिक्षण मिळायला पाहिजे आणि तिचा असा उपयोग त्यांनी करावा की कुठेतरी तेच शिक्षण परत भारतामध्ये येऊन भारतासाठी आपल्या रिसर्चमध्ये, ती आज मायक्रोसेल बायोलॉजीमध्ये खूप मोठा अभ्यास करते. विषय असा आहे की हा अभ्यास करता करता घरातला लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम्स किंवा दिवाळी अंक जो मराठीतून येतो तो वाचायचा तिचा राहूनच गेला. मराठीची गोडी तिला लागावी म्हणून मी खूप प्रयत्न केले. रोज एक संध्याकाळी तिला विचारायचो, आज काय नवीन शब्द शिकलीस मराठीतले. तिला मी सांगून ठेवलेलं, संध्याकाळी मी ऑफिसमधून घरी आलो की 5 ते 6 मराठी शब्द तू मला विचारायचं की याचा अर्थ काय. 4-5 दिवसात तिने ते विचारले आणि 5व्या दिवशीपासून बंद केलं. हा प्रॉब्लेम असा आहे, मला असं वाटलं की मी कुठेतरी कमी पडलो आणि ते माझं दुःख ह्या माझ्या पुस्तकामधून मी मांडलंय. माझ्या अनेक पुस्तकांपैकी हे 5वं पुस्तक आहे. पण या पुस्तकाचं वैशिष्ट्य मी असं ठेवलं की ते पुस्तक उघडल्यावर मराठीतून मी लिहिलेले मी सगळे माझे स्फुटलेख विविध घटनांवरचे, त्याचं इंग्रजी रूपांतर पुस्तक उघडल्यावर उजव्या बाजूला इंग्रजीमध्ये आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या मुलीने, म्हणजे मी तिला ते आधी वाचायला दिलं आणि इंग्लिश रूपांतर सुद्धा दिलं. ती आयर्लंडमध्ये असते. तिथे तिने वाचल्यानंतर मला जे लिहिलं ते मी या पुस्तकाच्या शेवटच्या पानावरती इंग्रजीमध्ये लिहिलेलं. मुख्य मुद्दा असा आहे, आज मी मराठीसाठी काय करतो. आज आपण बघतो आहोत बाहेर मराठी, इंग्रजी, हिंदी वगैरे खूप वेगवेगळे विषय चालू आहेत. पण मी मराठीसाठी काय करतो. एका ठिकाणी मला रजनीश राणेंनी 2-3 वर्षापूर्वी एक प्रेरणा दिलेली, मराठी आठव दिवस. गेली 55 किंवा 45 वर्ष म्हणा मी मराठीतून सही करतो. जर काही लोकांना हे माहीतच नाही की मराठीतली सही बँकेच्या चेकवर चालते म्हणून. मग मी मराठीसाठी काय करतो हा विचार मी घेऊन मी जेव्हा पुढे आलो तेव्हा हे पुस्तक मी छापलं. मुंबईदाना प्रकाशन पुण्याचं त्यांनी ते माझं 5वं पुस्तक काढलं. आज हे पुस्तक ॲमेझॉनवर आहे. खूप ठिकाणी ते पुस्तक गाजत आहे. दिल्लीपर्यंत काही लोकांनी मला ही पुस्तकं आमच्या सुप्रीम कोर्टाच्या ॲडव्होकेट्स माझ्या मित्रांनी मागवली आणि मग ते म्हणाले की आम्हाला मराठीसुद्धा कळलं पाहिजे की मराठीतून याच्यामध्ये तू काय मांडतोयस ते. मी गेल्या महिन्यामध्ये लंडनला होतो. त्यावेळेला अबुधाबी ते लंडन जो प्रवास मी केला त्यावेळी एक ब्रिटिश बाई माझ्या शेजारी बसलेली, तिला मी ते पुस्तक दिलं आणि त्या पुस्तकातून जवळजवळ 15-20 दिवसांनी मला एक ईमेल आला आणि तिने म्हटलं की अरे वाव, दिस इज व्हॉट यू हॅव रिटन इज व्हेरी इंटरेस्टिंग. पण तिला मराठी कळत नव्हतं. आज तेच मराठीचे विषय इंग्लिशमधून मांडताना खूप अभिमान वाटतो. त्याचबरोबर आपल्यासारख्या कॉन्व्हेंटमधल्या मुलामुलींनी ती दोन्ही भाषा आणि त्या भाषेतून मला आपल्याला काय पोचवायचं आहे हे त्यासाठी ते पुस्तक मी आणलं आहे. बाहेर माझ्या कारमध्ये 50-60 पुस्तकं आहेत. ती विकण्यासाठी मी आणलेली नाही आहे, तो विचार पुढे नेण्यासाठी मी आणलेली आहे. ती रजनीश राणेंकडे मी देईन आणि ते आपण सर्वांनी आवर्जून घ्या आणि आपली प्रतिक्रिया कळवा असं मी म्हणतो आणि थांबतो. थँक्यू व्हेरी मच.